राज, बाजाजीरावनी अफजल खानाचा विश्वास मिळवला. शाबास. हे उत्तम झालं. होय, आता एवढे दिवस आपण जी एक महत्वाची मोहीम राखून ठेवली होती ती बजाजीरावांवर सोपवण्याची वेळ आली आहे. हो, याबाबत दिरंगाई करू नका. तेच आऊसाहेब, आता पाठ शिवणीचा खेळ थांबवून मुख्य गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे. म्हणजेच आपण निर्णायक वळणावर उभे राहू. आऊसाहेब, आम्ही एवढे दिवस पाहतोय खानाचं सैन्य वेगळ्या मार्गाने जातं आणि तोफखाना दुसऱ्या मार्गाने जातो. परंतु त्यांचा काही ठाव ठिकाणा लागतोय. नाही लागत, परंतु तो लागला पाहिजे. जर तोफखान्याचा मार्ग समजला तर तो निकामी करण्यासाठी गनिमी कावा करता येऊ शकतो. म्हणजे खानाच्या तोफखान्याच्या मार्गावर लक्ष ठेवायचं आणि संधी मिळताच खानाचा दारुगोळा उडवून द्यायचा. परंतु राजे, तो तोफखान्याचा मार्ग गुप्त असणार. हे सांगणार कोण आणि कळणार कसं? बजाजीराव. मोहीम फत्ते, पुढच्या आदेशाची वाट पाहतोय. किसके लिए है ये खलीता? त्याच्याशी तुम्हाला काय घेणं देणं? हमारे इजाजत के बगैर इस छावनी से कोई खत खलीता बाहर नहीं जा सकता. मोहीम फतेह, पुढच्या आदेशाची वाट. बजाजीराव, किसके लिए है ये खलीता? बोलो बजाजीराव, कैफियत तलब करो. खान साहेबांसाठी आहे. त्यांनाच द्यायला चाललो होतो. मोहीम त्यांनीच दिली आहे. हा खलिताही त्यांच्यासाठीच लिहिलंय. अंकुश खान चोरी छुप्याचा काही नाही. वाटलं तर तुम्ही चला सोबत खान साहेबांकडे. दो बार बच गया है ये बजाजी. क्रिकेट की तरह रंग बदलता है ये, लेकिन अगली बार नहीं बचेगा. तेरा पर्दा फाश किए बगैर मैं चैन की नींद नहीं लूंगा बजाजी. ताई साहेब, ही घ्या फूल. अगं बाई, तुम्ही या, बसा. आज सकाळपासूनच चालू आहे पूजा. हो, उठावसच वाटत नाहीये. थोडं बरंही वाटतं इथे देवाच्या सानिध्यात. या, बसा तुम्ही. नाही नाही, तुमची होऊ दे पूजा. पण तुम्ही तर तुमची पूजेची फुलं आम्हाला दिलीत. ताई साहेब, अहो आपल्यात तुमचं आमचं असं काही नाही. असं तुम्हीच सांगता ना नेहमी, आणि तुम्हीच विसरलात. बघा, असं होतं. आता आमची जागा तुमची. अहो असं ते काय, अर्ध्यातूनच उठून निघाला. बसा. असे आम्ही बरे उठू देऊ तुम्हाला? ताई साहेब, एक सांगू का? बोला. नका एवढा विचार करू बंधुराजांचा. असं म्हणून चालतं का हो? नाही चालत. अहो पण या सगळ्याचा असर तुमच्या तब्येतीवर होतोय. हो, आमचं दुखणं आम्हाला आतून पोखरतंय आणि बाहेर हा दैत्य अफजल खान. सासर माहेर दोन्हीकडे चिंता. परंतु खरं सांगायचं तर मोहिते सरदारांनी जसा उघड उघड विरोध केला ना खानाला, अगदी तसाच उघड विरोध निंबाळकरांनीही करायला हवा होता. पण तसं काही झालं नाही. म्हणूनच तर वाढल्या ना अडचणी. म्हणजे खूपच सोपा रस्ता निवडला नाही निंबाळकरांनी.
रस्ता सोपा की अवघड हे चालण्या अगोदरच कसं काय कळणार राणी साहेब? थोडा रस्ता चालू द्या. रस्ता फुलांचा आहे की काट्यांचा हे कळेल लवकरच. राजांनी सोपवलेली जबाबदारी पार पाडायची वेळ आली आहे. हो. काही निरोप? निरोप आहे. राजा विश्वास गमावलाय. आता कामगिरी सुरू करा. कामगिरी? वय खानाच्या फौजेचा तळ जेव्हा बदलतो तेव्हा अफाट दारुगोळा वेगळ्या पद्धतीने न्याला जातो. ज्या गुप्त मार्गाने तो दारुगोळा न्याला जातो त्या गुप्त मार्गाचा शोध घ्यायचा आहे. त्याच्यासाठी काही क्लुप्ती? तो गुप्त मार्ग फक्त खानालाच ठाऊक आहे. पण त्याचा एक नकाशा आहे. पण तो बी खानाच्या जवळ असतोय त्याच्या संदुकीत. ठीक आहे, आम्ही तो नकाशा बघतो आणि नकलवून घेतो. राज, काम जोखमीच आहे पण तुमच्यावर भरोसा आहे. खान शामियानात असेपर्यंत काहीच करता येणार नाही. हा पण मी काहीतरी निमित्तानं खानाला बाहेर काढतो. तुम्ही फक्त खानाला बाहेर काढा आणि आज रात्री. बाजाजीराव, मी काय म्हणतो, काय चालली होती मसलत? कुठं काय, पुढचा तळ कुठं पाडणार ते विचारत होतो. हा आपला फाजल खानचा अंगरक्षक. वयजी, कुणाचा बी अंगरक्षक असू द्या, खान साहेबांविषयीची माहिती तळ कुठं लागणार ही समधी माहिती आम्हाला विचारायची. ए, काय रे, चल. जातो जी. बाजाजीराव, अहो जे काय असल ते आम्हाला विचारत जा. अहो एवढा विश्वास कमवलाय तुम्ही, सांभाळा त्याला. तुम्ही म्हणता ते खरंही असेल. रस्ता काट्याचा की फुलांचा ते कळेलच. अहो पण लोकांना कुजबूज करायची केवढी घाई. कसली कुजबूज? की निंबाळकर मंडळी खानाला सामील झाली. हो, मिळालेत. पण आम्हाला वाटतं त्यात राजकारण असेल. ताईसाहेब, अहो कसलं राजकारण. वतन आणि जीव वाचवायला सामील झाले ते खानाला. आणि आता येतील राजेंवर तलवार उगारत. तसं नसेल हो. अहो तसंच आहे. सगळीकडे तीच चर्चा आहे. अहो तुम्हीच पुढाकार घ्यायला हवा होता. आम्ही नाही का आमच्या माहेरच्या मोहिते मंडळींना समजावलं. पुतळाबाईंच्या माहेरची पालकर मंडळी सुद्धा स्वराज्यात सामील झाली. सकवारबाईंची गायकवाड मंडळी ती सुद्धा राजेंसोबत आहेत. इंगळे, विचारे सारे स्वराज्यात आहेत हो. नाहीत ते फक्त निंबाळकर. का केलं असेल असं निंबाळकरांनी? आम्ही सांगितलं म्हणून. औक्षवंत व्हा. अहो साहेब, तुम्ही सांगितलं? हो. मोहिते सरदार, पालकर, गायकवाड, इंगळे, विचारे हे युद्ध सुरू झाल्यानंतर सोबत येतील. परंतु निंबाळकरांनी मात्र आत्तापासूनच जीव धोक्यात घातलाय. आऊसाहेब? हो सईबाई, आम्ही सांगितलं म्हणून. नाहीतर बजाजीराव जाण्यास तयार नव्हते. तेव्हा लक्षात ठेवा, दिसतं तसं नसतं. आणि जे नाही त्याचा भ्रम निर्माण करणं हे युद्धात महत्वाचं असतं.
आलं का ध्यानात सोयराबाई? जी. प्रत्यक्ष युद्धावर लढणारेच युद्धवीर असतात असं नाही, तर गुप्तपणे शत्रू पोखरणारेही युद्धवीरच असतात. कहो हुजूर हुजूर, बाहर एक अवलिया बाबा है और बोल रहे हैं कि मेरा बच्चा अफजल कहाँ है। या बाबा कैसे दिखते हैं? थोड़े बूढ़े हैं पर उनकी आवाज में हुकूमत और चेहरे पे रौनक है। या खुदा, ये तो हमारे बाबा फकीर बाबा अचानक कैसे आए? क्या उन्हें हमारे अमल में कमी या खराबी दिखाई दी? कहाँ है वो? उन्हें तुरंत अदब के साथ अंदर लाया जाए। वो मानते ही नहीं, बोले मेरे बेटे अफजल को बाहर भेज दो। मानेंगे भी नहीं, बड़े जिद्दी बाबा है। अब हमें ही जाना होगा। चलो। या खुदा, मेरे बाबा, मेरे फकीर बाबा। कहाँ है अफजल खान? मैं इंतजार करूं? मैं इतनी देर से खड़ा हूं और अफजल अपनी ही मस्ती में गुम है। उसे कहना जन्नत के मेवे लाया था मैं। बाबा माफी, लेकिन खान हुजूर आ रहे, आप बैठिए। कब? कब आएंगे खान हुजूर? मैं इतना इंतजार नहीं करता। अगर जल्द से जल्द अफजल नहीं आया तो मैं चला जाऊंगा। रुक जाओ, बगैर इजाजत अंदर नहीं जा सकते। क्या हुआ? नया है क्या तू? खानाच्या गोटातले सरदार आहे, माहीत असून पण अडवता? खान साहब का वैसा हुक्म नहीं है। बाजूला हो। खान साहेबांनी आम्हाला तातडीने बोलवलंय। लेकिन इस वक्त हुजूर अंदर मौजूद नहीं है। जानता हूं, वो फकीर बाबाला भेटायला गेले, पण आम्ही इथं अंधारात उभं राहण्यापेक्षा आत बसून त्यांची वाट पाहू। एक बार कह दिया ना, अंदर नहीं जा सकते। ठीक है, तुम्ही आम्हाला आत जाऊ दिलं नाही हे खान साहेबांच्या कानावर घालतो। मग बघा कशा तुमच्या गर्दनी उडवतात ते। रुक जाओ। ओ सरदार साहब, जाइए अंदर जाइए।
हुआ, अफजल का वक्त खत्म हुआ। चला बाबा, रोको मत वरना पूरा खानदान खत्म हो जाएगा। कहाँ है हमारे मालिक? कहाँ है मेरे मौला? कहाँ है? कहाँ है? हमने पूछा कहाँ है हमारे मौला? की माँ, हमने उन्हें रोकने की बहुत कोशिश की पर वो माने नहीं, बहुत गुस्से में थे। या खुदा! ऐसे कैसे जाने दिया बेवकूफों, पागलों! ऐसे ऐसे कैसे जाने दिया? जाओ, जाते क्यों नहीं हो? जाओ। हुजूर, जाते जाते बाबा बद्दुआ दे गए, जो भी मेरा पीछा करेगा उसका पूरा खानदान तबाह हो जाएगा। बाबा! बाबा, मैं आपका दीदार नहीं कर पाया बाबा। ऐसा क्यों हुआ? मुझसे देर क्यों हो गई बाबा? मुझसे देर क्यों हो गई?